4:15 मला अक्का बोलली होती, सोनू आणि त्याची मिसेस सासूबाई ते सगळे येणारे. आता 7:30 वाजायला आले, अजून काय ते आले नाही. आता ते ऑन द वे आहे. मी डिनर करायला बसली आणि मग आईचा फोन आला. म्हणजे मी आईला केला, कारण म्हटलं आज आईने मला फोनच नाही केला. मग आई बोलली की मी तुझ्याकडे येते. तर ते सगळे ऑन द वे आहे आणि मी डिनरला तुम्ही तर बघू शकता ब्रोकली खाते फक्त. तर चला येतीलच जरा वेळात. ते स्वयंपाकवाल्या ताईंनीच मला ही ब्रोकली करून दिली. मी त्यांना सांगितलं कसं करायचं. जस्ट अशी टमॅटो कांदा टाकून थोडीशी स्टीमवर शिजवली आणि प्रशांतजींसाठी मसूरची डाळ आणि भाकरी केल्या. तर आता येतीलच जरा वेळात ते लोक. मी फोन करते आता कुठपर्यंत आले काय आले. बाय द वे वर्षाचा शेवटचा दिवस होता. तुम्हाला फॉग दिसतोय की नाही. तर मी मस्त आज बऱ्याच दिवसानंतर, म्हणजे जसं माझं ऑपरेशन झालं, जशी मी आजारी झाले, जशी प्रचाराला जात होते, असं का म्हणत नाही, प्रचाराला जात होते तेव्हापासून मला वेळ मिळाला नव्हता. पण मी आज छान, मला जी पण काही सेवा करायची होती महाराजांची ती मी केली अर्धा तास बसून. तर छान वाटलं मला. म्हटलं वर्षाचा शेवटचा दिवस आहे, महाराजांची माफी मागू, ह्या वर्षामध्ये काही चूक भूल झाली असेल तर क्षमा करा वगैरे वगैरे, नाही का. तर चला आता मी हे संपवते. आईचा फोन येतोय. गाईच ह्या सोनूला काही सांगायचंय तुम्हाला. सांग बाबा, तू सांग. चल तुझ्या तोंडाने सांग, काय सांगायचंय सांग. काही नाही आम्ही मावशीला भेटायला आलो. मावशी झाल्यानंतर आम्ही आलोच नव्हतो, मग आलो आज भेटायला. तू आला नव्हता, आर्यन येऊन गेला होता, योगेश्वरी येऊन गेली ती. बाय द वे व्हिडिओ बघणाऱ्या माझ्या एका मैत्रिणीने कमेंट केला बरं का, योगेश्वरी आणि ज्योती वहिनी दोघी छान आहे म्हणे दिसायला. आणि हे बघा इथे आहे योगेश्वरीची मम्मी म्हाळसा. तर मी योगेश्वरीच्या मम्मीला, ती माझ्या बहिणीची मुलगी लागते, तर मी तेच नातं लावते कारण ते आमचं पहिलं नातं आहे. तर ही आहे योगेश्वरीची मम्मी. आणि योगेश्वरीच्या मम्मीच्या शेजारी त्या ओळखीच्या वाटतंय मावशी मला. माझ्या आईसारख्याच दिसत आहेत थोड्या थोड्या, फक्त माझ्या आई चष्मा लावती, या मावशींचा चष्मा हरवलाय. आणि हे बघा इथे माझ्यासाठी साडी आणण्यात आली, जिची की गरज नव्हती. मला या ऑपरेशनच्या निमित्त इतक्या सगळ्या साड्या आल्या आहे. तर ही साडी आणली म्हाळसानी. अगं खरंच म्हाळसा साडी आणायचं काही कारण, तू आली हेच माझ्यासाठी खूप होतं. हां चला, अशी आली नसती बुवा, नाही का, ह्या निमित्ताने आली. पण तू एकटी आली तेवढंच खूप होतं बुवा. माझ्यासाठी साडी आणायची गरज नव्हती, पण तरी पण तू आणली तर थँक्यू सो मच. अजून काय म्हणू सोनू. तो म्हणतोय मला माझ्या सासूनी साडी आणली, खुश झाली का तू. म्हटलं हा खुश झाली. आणि बघा आमचं बाळ इथे झोपलंय. शौर्य बाळ एवढ्या गोंधळात पण झोपली ती. आणि बघा हे लोक केव्हा आले बघा, रात्रीचे 9:15 वाजता. 4:15 मला अक्काने सांगितलं होतं ते येणार आहे, आणि हे 8:15 आले. 8:15 8:30 आले ना. आर्यन बाळ, आर्यन सगळे पहिले ते बघा कसं लाजतोय तो. खूप लाजायला लागला आता आर्यन. ते बघ पहिले तर बापरे गोष्टी म्हणायचा, देवाच्या प्रार्थना म्हणायचा, आणि काय काय स्वतःहून करून दाखवायचा का ग. हा ना, की शर्ट दे वगैरे. आणि आता एकदम लाजरा बुजरा होऊन गेला. हा तेव्हा डोळे डोळे कसं करतोय. थांबतो ना बाळा तू माझ्याकडे. आजीन तू थांबून जा. आजी थांबून घेऊ, तू ना आजी राहा. तू बी ना, दोन्ही आजी त्याला. हा म्हणतोय बघा बाई लेकरू, थांबणार आहे बाई यार. हां सकाळी मामांबरोबर कपडे पाठवेल मम्मी. हा बाळा, खाली गार्डन आहे. सुट्ट्या चालू आहे, सुट्ट्या आहे ना बाळा. सकाळी तुला आजी खाली गार्डनमध्ये घेऊन जाईल. दोन्ही आजी थांबताय, ह्या दोन्ही आजी दोन्ही आजी थांबताय. तर दोन्ही आजी तुला गार्डनमध्ये घेऊन जातील, झोका देतील. हा बाळा. हा ए बाई, म्हणजे का आता एवढ्या रात्रीची घरी जाते का म्हाळसा. काय आता तू काही परक्यांच्या घरी आली का. हा हा बरं, कधी कुठे राहायची सवय नाही का. हा का, बायकोशिवाय झोप नाही येत का. आणि इथे तुम्ही बघू शकता सोनू दादा आणि योगेश्वरी माझ्यासाठी काय खाऊ घेऊन आलेली आहे. त्या दिवशी मी बबला अक्काला सांगितलं होतं. कुठून आणले योगेश्वरी हे. पुलावरून आणले ना गणेश. गणेश का.
मी बबला आजकाल त्या दिवशी म्हटले होते आई की म्हटलं म्हणजे मला खूप दिवसापासून अशी खायची इच्छा होत होती. तर मग हे बघा हे काय दही वडे एक खाल्ला का? हे माझ्यासाठी खाऊ आणण्यात आलेलं आहे. मोठे मोठे मस्त गुलाबजाम आणि इथे आहे मस्तपैकी दही वडे. सूनमूल बघा माझ्यासाठी काय काय खाऊ घेऊन आले. आणि इथे मम्मा शिरा बनवून घेऊन आली कार जावयासाठी. आणि आम्हाला वजन कमी करायचं आहे आणि प्रशांतजींसाठी फक्त खरे आणलेच काही व्हिडिओ बघणारे बरोबर सांगते. एक मुलगी आजी काही तुम्हाला बारीक होऊ देणार नाही. या आजी आहे बा मी नैर म्हटले होते तरी 1 किलोच्या जागी पावशर तरी खारी घेऊनच आली ती माझ्यासाठी. बापरे काय मोठी जम्बो साईज आहे ग गुलाबजामची. काकण ना अशी काका इकडे झोपतील पाय आता हे सुनो. अरे आम्ही म्हातारे लोक पाय ना बाई म्हणजे आता लेकराला जशी मी एकटी झोपवणार आहे. अरे आम्ही म्हातारे झालो सोनू. आर्यन मी आणि आजी आम्ही झोपू का रे बाळा. आणि हा ना बरं तरी ते नाही सांगू राहिला. छोल्या नाही नाही म्हणणार आहे मला खात्री आहे त्याची. छोल्या चालली बाळा तू. आर्यन दादा माझ्याकडे राहणार आहे तुला नाही राहायचं. आर्यन दादा नाही माझ्याकडे राहायचो मी त्याला सकाळी सकाळी गार्डन मध्ये घेऊन जाईल उठल्यावर. राहील काय प्रॉब्लेम. गार्डन मध्ये जायचं मग तू थांबते का. तू थांबते. वाजलेले आहे रात्रीचे 10:30. आमचा आर्यन बाळ देवासमोर बसून प्रार्थना करत होता ना बाळा. रात्रीची प्रार्थना येते का तुला. बाय द वे मला खूप छान वाटलं. आमचा सोनूला खूप जोक करायची सवय. आम्ही इतके जोक केले खूप गप्पा मारल्या. मी पण खूप हसली. प्रशांत जेवढे थकलेले होते पण त्यांना कोणी आलं का त्यांना खूप आवडतं मग ते पण इथे बसलेले होते गप्पा मारायला. तर आता अर्धा तासापूर्वी सोनू योगेश्वरी म्हणजे त्याची मिसेस शौर्या आणि त्याच्या सासूबाई तिला खूप आग्रह केला. मी जसं म्हटलं आमचं डबल नातं आहे तर राहा ग पण तिने काय ऐकलं नाही. आता ज्याच्या त्याच्या घरचं ज्याला त्याला माहिती नाही का. तिला खूप मी मुद्दाम की यांना 31st पार्टीला जायचंय तू थांबून जाऊ दे सून मुलीला जावयाला. पण म्हाळसाने काय ऐकलं नाही. ती बोलली मला घरी सोडून जातील म्हणे ते. बराच आग्रह करून पाहिला पण म्हाळसा काय राहिली नाही. तर गेले ते. आता ते भाटवाडीला सोडतील योगेश्वरीच्या मम्मीला 4 व्हीलरमध्येच आले होते आणि मग जातील. तर आई थांबली आहे इथे खूप थंडी पण मग आई थांबली. आई थांबायच्या दृष्टीनेच आली होती. तर चला आता आम्ही म्हणजे लगेच झोपत नाही मी आता मेडिसिन वगैरे घेते आणि मग झोपते. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ. आवडला का. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. बाय द वे आता 10:30 वाजले. अजून 1.5 तासाने नवीन वर्ष लागणार आहे. हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत उद्या येणार आहे. तर नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ह्या सुरू झालेल्या नवीन वर्षात तुमच्या सगळ्यांच्या मनातील चांगल्या इच्छा पूर्ण हो ही परमेश्वर चरणी प्रार्थना. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बाय बाय गुड नाईट. आमचा आर्यन तुम्हाला सगळ्यांना विश करतोय. बोल बेटा. हे बघ हॅपी न्यू इयर असं. हां आहे बघा आर्यनने पण तुम्हाला हॅपी न्यू इयर म्हटलं. हे बघा गाईज मी माझ्या नाताबरोबर झोपते आमच्या आर्यन बरोबर. आर्यन तुम्हाला कुठले पोएम म्हणून दाखवलं बाळा. आर्यनने एक हिंदीची पोएम म्हटली. मँगोची होती ना ती आमची होती ना बेटा. आणि मराठीची कशाची होती. हाताची होती. आता उद्या सकाळी आर्यन आम्ही गार्डनमध्ये जाऊन आलो का मग आर्यन तुम्हाला त्या पोएम म्हणून दाखवेल ना बाळा. आता आम्ही झोपतोय. गुड नाईट म्हण बाळा. हे बघा आर्यन पण गुड नाईट म्हटलंय. आई सायं प्रार्थना घेते. मला पण येते म्हणता कृष्णाय वासुदेवाय. मी पण म्हणते पडल्या मी पेशंट आहे ना मला मान्य चालतं मला.